हाय मित्रांनो, नमस्कार. मी मंगेश पडेलकर. गेल्या वेळी सांगितलेलं आहे की जत्रेची तयारी चालू होती. आज चालू आहे जत्रेत. चला बघूया. हा सगळं चढण आहे. ही आपली गाडी. चलो. हे रस्त्याचं काम चालू असल्यामुळे ना गाडीचे तर पुर्जे सगळे ढिल्ले झाले सगळे वाटतं. नुसती खाडखूड खाडखूड खाडखूड. हेल्मेट घालून जावं लागतं गावाला. ह्याचं कारण माहिती आहे, पोलिसांची भीती नाही हो. तसं आपलं तर सर्व क्लिअरच आहे. पण काय धूळ बीळ सगळी जाते ना, म्हणून घालावं लागतं. रस्ता एकदम सामसूम. ना कोणती किरकिर ना कोणते करकड. आजोबा चालले बघा एकदम हळूहळू. चालू द्या चालू द्या. फायनली पोचलेलो आहे मी. मंदिराकडे पोचलेलो आहे. लोकांनी सुद्धा यायला चालू केलेलं आहे मंदिराकडे. आई भावकदेवी मातेचं मंदिर आहे हे. हे मंदिर आहे आईशी भावकदेवी मातेचं मंदिर आहे. चला आता करूया आईचं दर्शन. श्री भावकदेवी मातेचं मंदिर आहे आणि तो सोबत घरातून ओटी घेऊन आलो आहे. आईची वार्षिक ओटी भरली जाते इथं. भजन मंडळाने पण जोर धरला आहे आईच्या नावाचा. स्थानिक भजन मंडळ आहे. आईच्या दर्शनासाठी लहान मुलं, वयोवृद्ध माणसं, मुंबईकर लांबून लांबून येतात. आईची दर्शन करून आईची ओटी भरली जाते व महाप्रसाद घेऊन जत्रेचा मनसोक्त आनंद घेतात. चला आता जत्रेकडे वळूया. जे स्टॉल लावले आहे ते तुम्हाला दाखवतो. जत्रेचे स्टॉल आमचे. चला.
ही सगळी जत्रा खेळणी राजापूर रत्नागिरीकडून आलेले माणसं. हे लहानपणाचे खेळणे सगळे. इथून पूर्ण ही सगळी जत्रा आहे. सगळी प्रकारचे खेळणी खाद्यपदार्थ रत्नागिरी राजापूर इथून आलेला आहे. बघू शकतात. काका हे टाकलं का? आणि खाजा आहे का? अजूनही खूप स्टॉल बाकी आहे आणि लवकर लवकर येते ती. ही असते आमची भावकरी मातेची वर्धापन दिवशी वार्षिक जत्रा. चला मित्रांनो, चालू आता घरी.